मगाशी एक पत्रकार परिषद घेतली होती। त्यामध्ये फलटण तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये विविध योजनेमधून जो काही विकास निधी आणला होता, जी कामं मंजूर केली होती रामराजे साहेबांच्या नेतृत्वाखाली, रामराजे साहेबांच्या शिफारशीनुसार, माझ्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी कामं आली होती त्या कामांच्याबद्दलची माहिती मगाशी मी दिली। परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये फलटण शहरातील विकास कामाचा विषय राहून गेला होता। तो मी आपल्यासमोर या ठिकाणी आपल्या माहितीसाठी सांगतोय। सन 2023-24 वर्षामध्ये रामराजे साहेबांच्या शिफारशीनुसार 15 कोटी रुपये आणि माझ्या शिफारशीनुसार 15 कोटी रुपये असा एकूण 30 कोटी रुपयाचा निधी या फलटण शहरातील विविध विकास कामासाठी या ठिकाणी आपण मंजूर केला होता। त्यामध्ये फलटण नगर परिषद हद्दीतील सुपर मार्केट इमारत बांधकाम करणे याला 10 कोटी रुपयाची तरतूद केली होती। मंगळवार पेठ येथे उंच पाण्याची टाकी बांधणे याला 1 कोटी रुपयाची तरतूद केली होती आणि सुधारित जलकेंद्र येथे सोलर यंत्रणा बसवणे याला 4 कोटी रुपयाची तरतूद केली होती। ही कामं रामराजे साहेबांच्या शिफारशीनुसार ही या ठिकाणी मंजूर झाली होती। माझ्या माहितीनं यापैकी सोलर यंत्रणा बसवण्याचे काम निविदा झाली आहे, परंतु इतर जी 2 कामं होती, उंच पाण्याची टाकीचे काम ते चालले, तेही काम राहिले। फलटण नगर हद्दीतील सुपर मार्केटचं तेही काम राहिलं आहे। त्यानंतर इतर जी 15 कोटी रुपयाची काम होती ती मी आपल्यासमोर सांगतोय। रिंग रोड गिरवी नाका ते बाणगा नदी रस्ता डिवायडर बांधे वृक्षारोपण करणे, इलेक्ट्रिक पोल रंगकाम करणे 1 कोटी रुपये। त्याबरोबरच रिंग रोड गिरवी नाका पोलीस स्टेशन नाना नानी पार्क पोलीस वसाहत येथील फुटपाथ विकसित करणे 1 कोटी रुपये। क्रांतिसिंह नाना पाटील चौक परिसर विकसित करणे 1.5 कोटी रुपये। क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता विकसित करणे 1.5 कोटी रुपये। श्रीकृष्ण मंदिर ते शनीनगर उर्वरित रिटेनिंग वॉल बांधणे 50 लाख। महावीर स्तंभ परिसर विकसित करणे 50 लाख। रानडे पेट्रोल पंप ते अटमोरी पूल कॅनॉल पट्टी सुशोभीकरण करणे 2 कोटी 33 लाख। फलटण नगर परिषद अग्निशमन केंद्र परिसर विकसित करणे 50 लाख। श्रीकृष्ण मंदिर ते 10वा विधी शेड पर्यंत रस्ता करणे व पूल बांधणे 1 कोटी रुपये। सद्गुरू हरिभाऊ महाराज मंदिर नजीक बाणगा नदी रिटेनिंग वॉल बांधणे 65 लाख। 10वा विधी शेड विकसित करणे 1 कोटी। फलटण नगर परिषद हद्दीमध्ये विविध ठिकाणी प्रसाधनगृह विकसित करणे 1 कोटी। फलटण नगर परिषद जलतरण तलाव सुधारणा करणे 50 लाख। मंगळवार पेठ येथील मटन मार्केट शेजारी समाज मंदिर बांधणे 30 लाख। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळा लाईट व्यवस्था करणे 22 लाख। नामदोशी पेट्रोल पंप ते फरांदे हॉस्पिटल ते नवीन सुविधा हॉस्पिटल रस्ता करणे 30 लाख। नारळीबाग ओपन स्पेस मध्ये सामाजिक सभागृह बांधणे 20 लाख। फळे हॉस्पिटल खुल्या जागेत सामाजिक सभागृह बांधणे 30 लाख। श्रीमंत संजीवराजे बंगला ते बोहरी मस्जिद रस्ता डांबरीकरण करणे 20 लाख। भारत प्लायवूड ते निरावजवा कालवा कॉन्क्रिटीकरण करणे 30 लाख। गोळीबार मैदान येथे गटरकरिता सिमेंट पाईप बसवणे व चेंबर बांधणे 20 लाख। अशी 15 कोटी म्हणजे एकूण 30 कोटीची कामं ही सन 23-24 या वर्षामध्ये मंजूर केली होती। त्यापैकी काही कामाच्या निविदा निघाल्या, परंतु बऱ्याच कामाच्या निविदा अजून निघाल्या नाहीत। माझी या पत्रकार परिषदेमार्फत CO साहेबांना सूचना आहे की लवकरात लवकर या निविदा आपण काढाव्यात। त्यामध्ये काही अडचण असतील तर नगरसेवक असतील, इतर लोकप्रतिनिधी असतील किंवा इतर अधिकारी असतील यांच्याशी चर्चा करून किंवा रामराजे साहेब त्यांच्याशी चर्चा करून ज्या काही अडचणी असतील त्या सांगून किंवा दूर करून लवकरात लवकर या निविदा काढल्या जाव्यात। शेवटी ही विकास कामासाठी जो निधी आम्ही सर्व आणतो, रामराजे साहेबांनी आणला, आम्ही सर्वांनी आणला, याचा उद्देश आहे की फलटण तालुक्यातल्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, गटाराची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था व्हावी, रस्त्याची चांगली सुविधा निर्माण व्हावी। ह्या सर्व निधी आणताना काही आपण जर अधिकारी काही आणि इतर कारणामुळं किंवा अन्य कारणामुळं जर कामं प्रलंबित ठेवत असाल तर तुम्ही जनतेचं नुकसान करताय। तर माझी यामार्फत सूचना आहे, लवकर लवकर यामध्ये लक्ष घालून CO साहेबांना माझी सूचना आहे
यामध्ये लवकरात लवकर लक्ष घालून ह्या निविदा काढल्या जाव्यात आणि कामे प्रत्यक्षात ही सुरू व्हावीत अशी माझी या ठिकाणी सूचना आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.